उद्या आहे 5 नोव्हेंबर. उद्या आहे त्रिपुरारी पौर्णिमा. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी महादेवांनी त्रिपुरासूर या दैत्याचा संहार केला होता. म्हणून ह्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. या पौर्णिमेच्या दिवस विशेष करून आपल्याला महादेवांची सेवा करायची आहे. आपल्या जवळपास कुठे महादेवांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी अवश्य आवर्जून जावं. त्या ठिकाणी जाऊन महादेवाच्या शिवलिंगावरती पंचामृताने अभिषेक करावा, जेणेकरून वर्षभर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी माता महालक्ष्मी ही पिंपळाच्या झाडाखाली वास करते. म्हणून स्वच्छ अंघोळ वगैरे करून झाल्याच्या नंतर उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन आपल्याला एक तरी तुपाच्या म्हणजे शुद्ध तुपाचा आपल्याला दिवा लावायचा आहे आणि थोडेसे आपल्याला पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर साखर घालून पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे. त्याच्यामुळे वर्षभर सुख समृद्धी तुमच्या घरामध्ये नांदणार आहे. ज्या पती पत्नीमध्ये सारखे द्वेष, भांडण, वाद, कटकटी होतात त्यांनी अगदी संध्याकाळी चंद्रदेवाचं आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी विशेष पूजन करणे महत्त्वाचे असते. चंद्रदेवाला आपण रात्री 9च्या नंतर कधीही दोघांनी एकत्र मिळून हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. चंद्रदेवाला तुम्हाला जल अर्घ्य द्यायचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे सांसारिक तुमचं वैवाहिक जीवन आहे ते अतिशय प्रेमाने तुम्ही आनंदी त्या जीवनामध्ये राहाल. त्याचबरोबर जल अर्घ्य हे अन्य म्हणजे कोणतीही व्यक्ती देऊ शकते चंद्रदेवाला, जेणेकरून